ही जी मजा आहे ते आपण एन्जॉय करत जातोय असल्या रस्त्यावरून ही गावाकडे येऊ शकते. खूपच सुंदर आणि हँडसम. आपण त्यांना आफ्रिकेवरून एक्सपोर्ट केलेलं आहे. त्यांचा पण येऊ भेटून जातात आपल्याला. जसं तुम्हाला सांगितलं पण एक नॉर्दन घेतला आहे बऱ्यापैकी. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका व्लॉगमध्ये. आपण आलो आहे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावाकडे आणि इकडचेच आपण लोकेशन आता एक्सप्लोर करतोय. तर आज आपण 2 किल्ले बघायला चाललो आहे जे आपल्या होम टाऊन आहे त्याच्यापासून जवळ आहेत 1-1.5 तासाच्या अंतरावर आणि त्याचे काही जास्त एक्सप्लोर झालेले नाहीत. तर आपण आज तिथे जाणार आहे. लोकेशनला जातानाच मी तुम्हाला त्या लोकेशनचं नाव वगैरे देईल आणि तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही लोकेशनला या आणि व्हिडिओ तर नक्कीच पूर्ण बघा. तर मित्रांनो आपल्या प्रवासात आपल्याला लागली गोदावरी नदी जी नाशिकवरनं सुरू होते त्र्यंबकेश्वरनं आणि हे आपल्या इथं त्याचा असा व्ह्यू आहे आपल्या इथला आपल्या गावातला. तुमच्यासाठी थोडं रिस्क घेतोय. एक छोटंसं धरण आहे आणि पाण्याचा स्पीड बघा कसा आहे. आपले पंटर लोक आपण 2 गाड्या घेऊन चाललो आहे कारण एक 50-60 किलोमीटरचं अंतर आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि असले व्ह्यू बघत तो अंतर एकदम मला वाटतं लवकरच क्लिअर होईल. पाणी बघा कसं क्लिअर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या अंकाई किल्ल्याच्या प्रवासात आता आपण पोहोचलो आहे एक रवंदे गाव आहे ना त्या मळेगाव थडी म्हणून गाव आहे छोटंसं नदीच्या एकदम तिराशीच आणि पुढे अजून छोटे भरपूर गाव आहेत ते क्रॉस करत आपण जाणार आहोत. आणि आपले मित्र तुम्ही आधी तर बघितलेच आहे. यांना आपण घेऊन जात असतो. पुढच्याला जर ओळखलंच असेल तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पण होते ते आपले कॅमेरा धरायला. खूपच सुंदर आणि हँडसम. आपण त्यांना आफ्रिकेवरून एक्सपोर्ट केलेलं आहे. आणि त्यांना आपण नाव पण त्यांचं नाव पण तसंच आहे. त्यांचं नाव आहे मिस्टर टायसन जाधव. त्यांना आडनाव आपण आपल्याकडलं दिलं आहे. थोडं कॅमेरा फ्रेंडली नाहीत ते कॅमेराला असतात म्हणून पुढे निघून गेले ते. आपण त्यांना कव्हर करतच राहू. वेगवेगळे आपण माणसं घेऊन फिरत असतो सोबत. चला तर मग पुढं जसं नवीन गाव वगैरे येते तुम्हाला दाखवतो. हे बघा गावाकडचा व्ह्यू कसा असतो. हिरवगार रस्ते तर महाराष्ट्रासारखे इथले पण खूपच छान आहेत. चला तर मग
रवंदे गाव, जे तुम्हाला मागे मी सांगितलं होतं. या रस्त्याला सगळे असे छोटे छोटेच गावं आहेत आणि ते क्रॉस करत करत आपल्याला जायचं आहे. आपण जाणून बुजून हा गावातला रस्ता चूज केला जाण्यासाठी. आपल्याला एक मोठा रस्ता पण अवेलेबल होता, बट तुम्हाला हे दाखवण्यासाठी आपण इकडनं टाकल्या गाड्या. जे काही गावाकडचं वातावरण वगैरे आहे, घरं वगैरे आहेत, ते तुम्हाला दाखवण्यासाठी. तर मित्रांनो, ही जी मजा आहे, जे आपण एन्जॉय करत जातोय असल्या रस्त्यावरनं, हे फक्त गावाकडेच येऊ शकते. जे शहरांमध्ये आपल्याला एवढा वेळ पण भेटत नाही आणि असलं वातावरण पण नसतं आहे एकदम क्लीन वगैरे, विदाऊट ट्रॅफिक. इथं आपले मित्र असतात गावाकडले, त्यांच्याबरोबर कसंही फिरा तुम्ही, प्रत्येक जो मोमेंट असतो तो एकदम आपल्याला छानच वाटतो. तर तुम्ही पण असं एक्सपिरियन्स करत जा, वेळ काढून जात जा गावाकडल्या मित्रांना भेटायला. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे पैठणी साड्यांचं माहेरघर असलेल्या येवलामध्ये. जे पैठणी साड्या जेवढ्या पण महाराष्ट्रात फेमस आहे, सगळ्यात जास्त त्याची सुरुवात इथनंच झाली आहे. आणि इथं तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या पैठणी साड्या वगैरे ज्या आहेत इथं भेटून जातील. बघा, इथं बॅनर पोस्टर वगैरे इथून स्टार्ट झालेत. जर तुम्ही लग्नासाठी वगैरे येत आहे शॉपिंग करायला पैठणी वगैरे साड्या, तरी मला प्रत्येक रेटमध्ये इथं अवेलेबल होऊन जातील. आणि इथं आलेच तर आपण ज्या लोकेशनला चाललो आहे ते काही इथनं लांब नाही आहे, एक 15 ते 20 मिनटाचं अंतर आहे इथनं पण. आणि तुम्ही ते पण एकाच वेळी कवर करू शकता. बघ, हा जो तुम्ही बघताय मित्रांनो, हा नगर मनमाड हायवे आहे. जो काही कोपरगावपर्यंत त्याचा रस्ता व्यवस्थित आहे, पण पुढं काही त्याचं व्यवस्थित नाही आहे. जर तुम्ही कुठल्याही बाजूने येत आहे तर हा रस्ता लक्षात ठेवा, नगर मनमाड हायवे, जो येवला क्रॉस करूनच पुढे जातो. तर मित्रांनो, फायनली आपण जवळजवळ पोहोचत आलो आहे त्या लोकेशनच्या. हे बघा, समोर जे डोंगर दिसत आहे लांबवर, बघा ते 2 किल्ले आहेत आपल्याला जे क्लाइंब करायचे आहेत. त्या किल्ल्यांची जी नावं आहेत ते आहे, एकाचं नाव अंकाई आणि दुसऱ्यांचं टंकाई म्हणून आहे. जसं आपण वरती जाऊ तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पण सांगतो त्याच्याबद्दल, आणि तुम्हाला दाखवतो पण कशा प्रकारचं त्याचं कन्स्ट्रक्शन वगैरे झालेलं आहे आणि कसं आपल्याला ते कुठून क्लाइंब वगैरे करायचं काय सगळं दाखवतो. मित्रांनो, एक छोटासा तलाव आहे बघा इथं. एकदम किल्ल्याला जायच्या बाजूलाच आहे, लेफ्ट साईडला इथं. चांगला आवडेल. हे बघा, लांबपर्यंत असं पाणी साचलेलं आहे इथं. हे पूर्णपणे पावसावर डिपेंडन्सी याची. जसा पाऊस वगैरे या एरियामध्ये होतो त्यानुसार हे पूर्ण पाणी साचतं. इथं दुसरं काही वॉटर सोर्स नाही आहे इथं येण्यासाठी. पण एक चांगली गोष्ट म्हणजे 12ही महिने याला थोडं कमी ना पाणी असतं आणि निवांत आणि शांत, एकदम शांत जागा आहे. तर मित्रांनो, फायनली आपण त्या टर्नवर पोहोचलो आहे अंकाई किल्ल्याकडे जाण्याच्या. आणि ह्या हायवेपासून राईड घेऊन सरळ छोटासा रस्ता चालला आहे त्या गावाकडनं, आणि गावापासूनच किल्ल्याकडे जायला वेगळा रस्ता आहे. व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. जर तुम्ही येत असाल तर कसं आणि कुठनं यायचं आहे तुम्हाला. डोंगराच्या एकदम मित्रांनो आपल्याला टोकावर जायचं आहे, जिथं जो किल्ला आहे
क्रॉसिंग पण आलं आहे आपल्याला. हा क्रॉसिंग म्हणण्यापेक्षा अंडरपास आहे. आणि ह्या रूटला फक्त ज्या नॉर्थन साईडवरनं जेवढ्या ट्रेन्स येतात पुण्यासाठी जाणाऱ्या, त्या पूर्ण ट्रेन्स ह्याच रूटने जातात. थोडंसं पाणी वगैरे साचलेलं आहे, थोडं जपून जायला लागेल. ट्रेनचा पण व्ह्यू भेटून जातं आपल्याला. जसं तुम्हाला सांगितलं, ती पण एक नॉर्थन साईडकडनं चाललेली ट्रेन दिसते. कुठली अरे? जम्मू तवी. ही मित्रांनो आहे जम्मू तवी टू पुणे एक्सप्रेस चालली आहे बघा. तर आपल्याला कुठेही आपल्या गावापासून जर जायचं असलं तर प्रत्येक एरियासाठी ट्रेन आपल्याला अवेलेबलच आहे. कोपरगाव जे स्टेशन आहे आपल्या तालुक्यात, तिकडनं कुठेही जायला आपल्याला ट्रेन अवेलेबल आहे. जर तुम्ही गोवा फिरायला जात आहे, गोवाला पण डायरेक्ट ट्रेन आहे जी पुणे क्रॉस करूनच जाते. प्लस ही पण जी ट्रेन आहे जम्मू तवीला जाणारी, जी पुण्यापासून स्टार्ट होते, ते पण आपल्याच कडनं जाते, आपल्या तालुक्यातनं. त्याच्यामुळं कुठेही आपल्याला फिरायला जायचं म्हणलं तर ट्रेनचा ऑप्शन आहे आपल्याकडं. आणि सगळ्यात जो सेफेस्ट आणि एकदम जे कम्फर्टेबल आहे ट्रॅव्हल करण्यासाठी, तो वे आपल्याकडं आहे, त्याचं साधन आपल्याकडं आहे. थोडंसं अंतर राहिलं आहे आता फक्त. फायनली आपण पोहोचतोय. 1-2 मिनटाचं अंतर राहिलं आहे आणि गर्दी पण दिसते आज थोडी. गाड्या वगैरे लागल्या तिथं, गर्दी आहे रे. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे किल्ल्यावर. आणि आता आपण चढायला चालू केलं आहे. थोडं पार्किंगचं इथं वाद चालता बाहेर. आतापर्यंत आपण जेवढ्या वेळेस चालू आहे काय पार्किंगचं पावती वगैरे नव्हत्यात, पण नवीन माणसं बघून आपण आपल्याकडे मागितलं त्यांनी. आपल्याला काय आयडिया नाही एक्झॅक्ट आहे की नाही, पण ठीक आहे आपण दिले ऑलरेडी. चला तर मग जाऊया वरती. घेतो बाबा. आपल्या नितीनला बाबांनी आशीर्वाद दिलाय की सगळ्यांनाच दिलाय. आणि नितीन मी जास्त घेतलाय बाबांचा. नितीनने घेतलाय बऱ्यापैकी. You know what I mean. मित्रांनो किल्ल्याच्या सुरुवातीलाच हा पहिला स्टॉप आहे. जे काही लेणीसारखं कन्स्ट्रक्शन बांधलेलं आहे इथं, पूर्ण दगडामध्ये कोरीव काम करून. आणि ही त्या काळाची पाण्याची टाकी, जे काही आतमधलं पाणी सगळं इथे येऊन साचतं. आपण पुण्यातले भरपूर किल्ले वगैरे बघतो, तर हा नाशिकमधला एक किल्ला आहे. काय रे? रास्ता में चले. मित्रांनो इथवरच होत्या, ग्राउंड लेवलपासून आहे बघा. तिथून इथवर आलोय आपण.
आता इथून पुढं काय नाही आहे, पायऱ्या वगैरे काय नाही आहे. आपला हा जो ट्रिपल आहे ते चाललाय पुढं. नितीन भाऊ कोळेकर उर्फ तात्या आमची तात्या साहेब चाललेत पुढं. टुनुक Oh, really? Is that so? बघूया किती वेळ लागतोय किल्ला चढायला. मित्रांनो आम्ही तर थांबलोय, तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. आता ट्रेकिंगची सवय राहिले नाही बरेच, एक 3-4 महिन्याच्या गॅप नंतर आपण आलो आहे इथं ट्रेकिंग वगैरे करायला. आपले पुण्यातले ब्लॉग वगैरे तर तुम्ही बघितलेच असतील. चला तर मग ट्रेक कंटिन्यू करूया. जर कंटिन्यू नाही केला तर मला नाही वाटत हे आपल्याकडनं क्लिअर होईल आज. चला तर मित्रांनो फक्त हाफ वे आपण क्रॉस केला आतापर्यंत. अजून आपल्याला अजून वरती जायचं आहे आणि ही जी चढाई इथून वर सगळी ही सरळ आहे पूर्ण. हे बघा, आणि इकडे पायऱ्या वगैरे काही नाही आहे, फक्त एक दगडामध्ये असं थोडं कन्स्ट्रक्शन केलं आहे. अरे त्याच्या किडा माहित नाही तुला, हातपाय मोडा त्यावर. ठीक आहे असायला चल. हा अजून एक मोठा दरवाजा लागलाय आणि आपली इथंच जवळपास फाटली. मित्रांनो स्टॅमिना नाही राहिलेला पहिल्यासारखा आता गड वगैरे चढायचा. गेला ना, तुला माहित नाही का? तर इथं पूर्ण जसं आता एक स्टॉप येत आहे तिथं सगळीकडे असं कोरीव केलेलं आहे आणि कन्स्ट्रक्शन आहे दगडांच्या आतमध्ये. आणि मित्रांनो सगळ्या जे हार्डेस्ट स्टेअर आहे ते आहेत, एकदम 60-70 डिग्रीवर आहे, उभ्या आहेत पूर्ण. गॅरंटी कमी आहे तरी पण आपण ट्राय करूयात. आपले छोटा माऊ आहे नितीन, आपला भाऊ चाललाय, छोटा नितीन दादा तात्या कोळेकर अध्यक्ष. मित्रांनो व्ह्यू चेकआउट करा कसला आहे. हे जे तुम्ही पुढे बघताय ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत ते आहे मनमाड शहर. आणि हे डोंगरावर बघा एक थंब सारखं बनवलेलं आहे डोंगराच्या वर. व्ह्यू चेक करा तुम्ही एकदा पूर्णचा. अजून जागेवर चढ आपल्याला भरपूर आहे. चला कंटिन्यू करूया. टोटली एक्झॉस्टेड झालो मित्रांनो, बॉडीमध्ये काहीच एनर्जी राहिली नाही वरती जायची. हे ज्या 60-70 डिग्रीच्या ज्या स्टेअर्स आहे ते क्लाइंब करणं अवघड जाते.
Still climbing. Only a few steps remaining. Another stop. मित्रांनो एवढ्याशा ट्रेकसाठी 10 ते 20 स्टॉप घेतलेत आपण. आणि स्टील वी आर ऑन ट्रेक. तर मित्रांनो इथं माणसांचं यायचं अवघड झालंय आणि इथं ऑलरेडी त्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली आणून ठेवली छोटी. आणि फायनली आपण पोहोचलोय टॉपला या अंकाई किल्ल्याच्या. इथं पूर्ण एक सपाट आहे पूर्ण वरती, म्हणजे एकदम असं काय क्रॉस नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण सपाट झालेला आहे इथं वरती. डोंगराचा भाग जेवढा होता तो करून सपाट केल्यात आणला आहे ट्रॅक्टरच्या मदतीने. कारण लास्ट टाईम आम्ही आलेलो असं काय नव्हतं, टेकडी होतीच या डोंगरावर, अजून छोट्या छोट्या टेकड्या होत्या. कन्स्ट्रक्शनसुद्धा चालू आहे इथं इलेक्ट्रिसिटी पोलचं. आणि हा व्ह्यू बघा पूर्ण मनमाड शहर आणि आजूबाजूचे जे काही छोटे छोटे गाव आहेत. आणि हा मित्रांनो इथला पाणी साठा आहे. जे पण काही जनावरं वगैरे आहेत त्यांना पिण्यासाठी उपयोग येतं हे पाणी. दुसरा कुठलाही स्रोत नाही आहे पाण्याचा. आणि छोटे छोटे पुढं पण तलाव बनवलेत. हे बघा छोटीशी एक गोशाळा पण आहे ते वरती. तर मित्रांनो आपण क्लाइंब केलं आहे पूर्ण अंकाई किल्ला. आणि इथे एक जुनं जी बिल्डिंग एक छोटीशी जुना जो किल्ल्याचा भाग आहे त्याचं रिकन्स्ट्रक्शन चालू आहे. नवीन दगडांचा वापर करून ते कन्स्ट्रक्शन करत आहे. चला मग हात बघूया कसं यायचं आतमध्ये. वाव, फक्त रात्री यायला नको इथं. वाव, खूपच सुंदर आहे मित्रांनो कन्स्ट्रक्शन वगैरे. आय थिंक हे पण एक पाण्याचा साठा करण्याचंच हे असणार आहे. हे बघा एक छोटंसं एक तलावासारखं बनवलं इथं. तलावच आहे ना. आपली एक इच्छा तर मित्रांनो एक इच्छाच राहील, कारण हे जसं कन्स्ट्रक्शन आधी होतं आधीच्या काळात ते आपल्याला कधीच बघायला भेटणार नाही. कारण इथलं कुठेच रेकॉर्ड वगैरे नाहीत, फोटोज वगैरे नाही आहे. तर मित्रांनो आता हे अंकाई किल्ला आपण टॉपला रीच केल्यानंतर आपण आता परत चाललो आहे खालच्या दिशेला जायला. आणि जे आश्रम आहे ते पास केल्यानंतर खाली इथे एक गोशाळा बनवली त्यांनी. आणि व्ह्यू बघा कसला आहे मित्रांनो इथं. अरे अरे बहिणी,
मित्रांनो, ह्या किल्ल्यावर आपण जसं चढतो किंवा उतरतो दोन्ही साईडला येताना जाताना मंदिर आहेत छोटे छोटे. प्रत्येक देवाचे छोटे छोटे मंदिरं बांधले तिथं. आणि आणखी एक गोष्ट, जर तुम्ही येताय तर हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याच्या बॉटल्स वगैरे घ्या आणि काहीतरी घेऊन चला खायला पण बरोबर, कारण वरती इथं काहीच अवेलेबल नाही आहे. एनर्जी पूर्ण आपली डाऊन होते इथे. ऑरेंज वगैरे ज्यूस तर काहीतरी घेऊन चालत जा. ऑरेंज ज्यूस पिल्यामुळे तर मित्रांनो, प्रत्येक ग्रुपमध्ये असे लोक असतात बघा जे सोपा सरळ रस्ता सोडून असे अवघड रस्त्याकडे जातात आणि रिस्क वाढवतात काहीतरी चुकीचं होण्याचा. सो अशा लोकांपासून लांब राहा. आता आमचे मित्र सगळे असेच आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही लांब राहता येत नाही. तर तुम्ही तरी लांब राहा अशा लोकांपासून. जीव जपून आपलं ट्रेक वगैरे करा. तर मित्रांनो, चढताना जेवढं अवघड होत होतं तेवढं जाताना सोपं वाटतंय. एकदम इझिली आपण अर्ध्यापेक्षा जास्त आता स्टेअर्सच्या खाली आलो आहे. फक्त थोडंसं एक राहिल्यात, 200-300 स्टेअर्स राहिल्यात फक्त. सो फक्त तेवढा वरती क्लाइंब करताना तेवढा धीर धरायचा असतो आपल्याला. आणि तेवढं फक्त आपण स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर आपण इझिली पोहोचू. आणि एकदा उतरायचं म्हणल्यावर तर काहीच अडचण नाही. काय तर करू राहिले ना तुझे करताय, माझं नाही काय प्रॉब्लेम. फक्त आमच्या एकाचे त्याचे पाय थरथर करताय, त्याला असं उतरायला त्रास होतोय. सो इट इज डिपेंड अपॉन पर्सन टू पर्सन. चला तर मग जाऊया खाली. लगायला गेलो खाली.